हम लोग आए हैं सबसे बड़े चोर बाजार में आज। नमस्ते। हमारी घर है यहाँ पे, आधा घर, हाफ इंडिया, हाफ इंडिया। हाफ इजिप्ट, हाफ चायना, एव्हरीथिंग इज हियर. आता बघूया आतमध्ये जाऊन. मी थोडं हिंदीमध्ये पण बोलेन बिकॉज माझ्या फ्रेंड्स आहेत सोबत. तर आय शो यू अराउंड फर्स्ट आणि मग सांगतो आतमध्ये काय काय आहे. दिस इज द ब्रिटिश म्युझियम. ह्याला आय गेस व्हिक्टोरिया आणि हर्ब्स म्युझियम पण बोलतात. आय डोंट रिमेंबर बट आहे काहीतरी असंच. तिकीट बुक करावी लागते, स्लॉट्स, अँड देन यू कॅन गेट एंटर. मी आता ग्रीसच्या सेक्शनला आहे. आय शो यू सम ग्रीस स्ट्रक्चर. सगळ्यांची हिस्ट्री पण दिली आहे. दर इज अ शीट कोल्ड फॅल्कन विथ रेड विंग्स. दिस इज द फॅल्कन. इज ऑल गोल्ड. त्या काळीचे बाथटब आहेत. आणि त्या काळीच्या म्हणजे 1400 to 1200 BC. सो दिस इज टेराकोटा बाथटब. मी आता ग्रीसच्या सेक्शनला आहे अँड आय कॅन सी द पॉट्स. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आय एम स्टील वेटिंग फॉर इंडिया. सो एशियन सेक्शन कवर्स द मोस्ट. बट मी तुम्हाला दाखवतो इकडे पॉट्स आहे. आय शो यू मोर इन डिटेल. आणि बेसिकली खूप 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 गोष्टी इथून तिथून घेतल्या आहेत. आणि बेसिकली यांनी जिथे जिथे राज्य केलं आहे दे गॉट दिस स्टफ फ्रॉम दे. काही या लोकांनी उचलले आहेत इन रेड्स आणि काही या लोकांनी चोरी केले. दिस मी तुम्हाला दाखवतो अजून. मला जास्त शूट करायला आवडत नाही इथे सगळं बिकॉज आय लाईक टू ॲब्झॉर्ब. बट मी स्पेशली वेन आय गो टू एशिया सेक्शन आय शो यू. पण आता मी तुम्हाला काहीतरी गोल्ड ऑर्नामेंट्स दाखवतो विच इज फ्रॉम ग्रीक. आय शो यू. मी इथं दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहे गीतच्या. दिस इज द पर्शियन ड्रेस करेन. बट आय शो यू समथिंग मोर स्पेशल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे सगळं तर ठीक आहे, दिस वॉज दी आर्ट, बट ह्यांनी तर अख्खा गेटच उचलला आहे. यू कॅन सी पूर्ण गेट उचलला आहे. दिस इज फ्रॉम ग्रीक, द एन्शियंट ग्रीक टेम्पल्स. यू नो द ग्रीक फिगर्स आर व्हेरी मच होली, सेक्रेड अँड मोस्ट ऑफ द आयकॉनिक फिगर्स इन ग्रीस. आणि या लोकांनी अख्खं हेच उचललं आहे. मागून थोडं दाखवलं तुम्हाला, गेट अन आयडिया. दिस इज 1x झूम. तर येत पण नाही आहे पूर्ण, 1x झूमवरती आहे. सो यू सी क्रेझी आर्ट स्कल्पचर्स आणि वेगवेगळ्या देशाचे आहे. दिस इज फ्रॉम ग्रीस. आणि ग्रीसची हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम BC, बिफोर क्राइस्ट. वेअर आर वी गोइंग नेक्स्ट? पार्थेनॉन गॅलरीज. पार्थेनॉन इज ऑल्सो, आता हे लोक इंटिरियरवाले त्यांनी खूप स्टडी केली टू बी ऑनेस्ट. अँड नो प्रॉब्लेम. आणि Parthenon is something which is very famous in Greek.
So I'll tell you this. So they say की पार्थेनॉन्स कल्चर या लोकांना लॉर्ड डेव्हिन ऑफ मिलबॅग यांनी गिफ्ट केलं आहे. इट्स नॉट लाईक सो दिस पीपल आर क्लेमिंग दॅट दिस इज गिफ्टेड टू देम. सगळ्यांना माहिती आहे हाव इट केम हिअर. सो आय शो यू सम पार्थेनॉन स्कल्पचर्स आणि मग मी जातो एशिया सेक्शन. सगळ्यात दाखवू नाही शकत. अँड हिअर व्हॉट आय सेड. बट हेच आहे जे काय आहे तुम्ही बघू शकता. एवढा स्टोनमध्ये इट हॅज बीन कार्व्ड. व्हेरी ब्युटिफुल. द गॉड ऑफ वाईन. सगळ्यांना ग्रीक गॉडची हिस्ट्री माहिती आहे. अँड दिस ग्रीक गॉड्स वाय दे वर सो सक्सेसफुल. दे हॅड लाईक एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू देयर रिलीजन, देयर कल्चर. आणि ये सब आई फील ये उधर ही होना चाहिए. यू कांट टेक इट अवे बिकॉज एंड देन अंडर द नेम ऑफ एक्सकवेशन एंड गिफ्ट. बिकॉज इतनी रिच हिस्ट्री एक कंट्री की अगर हो सो यू हैव जस्ट टेकन द सोल आउट ऑफ दैट कंट्री विच इज़ वेरी बैड. बट या क्या ही कर सकते हैं. विल सी व्हाट हैपेंस. The world's first empire located in northern Iraq. Look at the size of this door. मी मागे जातो आणि तुम्हाला दाखवतो the size of this door. सगळं इराकी स्ट्रक्चर आहे. इफ यू सी दिस गेटवे गार्डियन्स म्हणतात त्यांना. Which is to be on the entrance of every kingdom in this empire. Crazy. And now we'll go to Egypt section. तुम्ही आता बघू शकता इजिप्ट फॅरो. इट्स व्हेरी अनयुज्युअल टू सी. म्हणजे मी आत्ता पण बघतोय मला असं अंगावर काटे येत आहे. जस्ट इमॅजिन जर हे तिकडच्या तिकडे असतं ॲट दॅट पॉईंट इन दॅट कंट्री इट वुड हॅव बीन डिफरंट. But it is what it is now. Let's go and let's see. इजिप्तला तर अख्खा लुटला या लोकांनी आणि सगळं घेऊन आले. सगळं मोस्ट ऑफ द. अँड आय गेस त्यांना फक्त पिरामिड उचलता आला नाही तर ते पिरामिड पण घेऊन आले असते. पण इजिप्तची अख्खी हिस्ट्री इथे आहे. लेट्स सी द इजिप्शियन गॉड्स, स्टॅच्यू ऑफ. Most awaited Asians. And it starts from Ganesha. आणि मी खरं सांगू ना, मी जे बघतोय डोळ्यासमोर इट्स सो बॅड की हे सगळं इथे आणि आपल्या इथे नाही आहे. आय शो यू दिस. अर्ली 1000 to 1100. सीधा आर्किटेक्ट. गणपती पूर्ण टेल आहे.
म्हणजे यू कॅन लिटरली टेल की केवढं सगळं होतं आपल्या इकडे आणि वॉट यू आर मिसिंग राईट नाव तिकडे चाललो आहे जिथे आपला मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहेत. दिस इज सेक्शन कॉल्ड चायना अँड साऊथ एशिया. when it begins, it starts from, look at this photo. तुम्हाला दाखवतो म्हणजे काय काय दिस इज look at the sitar. The nomination of Mother India. Let's see. I cannot see this properly from here, but this is the passport of legendary Guru Dutt. Oh my God. And I'll show you one more interesting artifact. This is Lord Shiva in the Nataraj pose. जसं मला लिटरली राग पण येतो आहे आणि लिटरली असं वाटतं की हाऊ प्रिझर्व इट इज राईट नाव हिअर की हे आपल्या इकडे झालं असतं का पॉसिबल पण झालं असतं आय थिंक सो. दॅट नटराज स्टॅच्यू फ्रॉम 1100s. I know. The Ashram Namaskar. काय बोलायचं काय बोलण्यासारखंच नाही आहे टू बी ऑनेस्ट. कळत नाही काय बोलायचं. दिस इज ऑल फ्रॉम इंडस सिव्हिलायझेशन. यू ऑल द सी दॅट वी हॅव स्टडीड सो फार. आय शो यू. मी तुम्हाला खूप जवळून दाखवत होतो. ज्यांनी इंडस सिव्हिलायझेशन स्टडी केलं ते नो दिस फिगर्स. बेसिकली दिस वन आयकॉनिक. सो मेनी स्टफ म्हणजे मी तर बघून वैतागलो. हो साची. They used to compare Indian religions with Greek gods. त्यांना ते असं वाटायचं की these are Greek gods. For example, this statue, this Greek emperor. Gold coins. This is Emperor Ashoka's. I'll show you one of the most scenic and detailed sculpture of Kali Ma.
and so detailed that I don't think so if anyone can match this kind of artistry in this era. Oh, so this is the Sikhism in Punjab. The turban, which is a Sikh warrior turban. हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपली हिस्ट्री आहे. आय डोंट थिंक सो आम्हाला हे पण शिकवलं असेल की नाही कधी, बट या दिस इज वॉट इट इज. मी तुम्हाला एक आर्टिफॅक्ट दाखवतो, ठीक आहे. दिस इज क्रेझी आर्टवर्क, क्रेझी डिटेलिंग, एव्हरीथिंग very detailed. It's basically Ramayana. If you see, I'll show you the story. It's Ramayana. If you see Ram in the throne, and then the story revolves around Ram, and I'll show you that. I'll show you something. This is Bahadur Shah Zafar II. त्याचे काही गोष्टी आहेत आणि कट्यार आहेत, डॅगर्स. आय शो दॅट see the carving and these ornaments carved on the daggers. म्हणजे मी केवढं बोललो, म्हणजे हे जे फ्लास्क तुम्हाला मी आता दाखवले, दिस इज लाईक औरंगजेब्स ओन फ्लास्क्स विच ही गॉट फ्रॉम चायना. अँड सो आय शो यू वन आर्ट पीस. त्यांनी अख्खाच्या अख्खा उचलला आहे. दिस इज सो ब्युटिफुल. दिस इज लॉर्ड विष्णूज आयडल. आय शो यू द आयडल. सो ब्युटिफुल. Ward of Tipu Sultan. Crazy. जे इथे बघून मला कळलं आहे ना आता, व्हेरी 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 एन्शंट, सेक्रेड, एव्हरीथिंग इज यार. त्याच्यामुळे अजून पण मला ते थोडंफार झालं आहे की वॉट एल्स वी आर मिसिंग इन द हिस्ट्री विच वी डोंट ओन, बट इट्स हिअर इन लंडन इन दिस म्युझियम. लेट्स सी. मी जे बघतो आहे, आय एम व्हेरी अमेज्ड. आय एम शो यू दिस. आणि ही ॲक्च्युअल मम्मी आहे, ॲक्च्युअल मम्मी. काल आलो ब्रिटिश म्युझियमवरनं परत घरी.
एक्सपिरियन्स खूप सर्रियल होता. मिक्स्ड फिलिंग्स. पण मला असं वाटतं तुम्हाला व्लॉग आवडलाच असेल. म्हणजे मी फार काही दाखवू नाही शकलो बिकॉज आय एम व्हेरी न्यू इन दिस. मी कधी व्लॉगिंग केली नाही आहे आणि एखाद्या म्युझियममध्ये जाऊन मला ती गोष्ट बघायला आवडते शूट करण्यापेक्षा. होतं खूप. माझ्या काही ग्रीक मैत्रिणी आहेत तिथे, मी त्यांना पण सांगितलं आणि ते स्वतः पण खूप शॉक्ड होते बघून. त्यांचं पण म्हणणं तेच होतं की यार हे जर आमच्या देशात असतं तर किती काय झालं असतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चांगला होता व्लॉग. बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढचे कंटेंट्स घेऊन राहीन तुमच्याकडे. सी यू. ba 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 ba